नमस्कार मंडळी. काल आपण श्वसनाचा थोडासा स्टार्टिंग बघितली होती. जस्ट ब्रीथ. आपण फक्त श्वास घेतला होता. आणि त्याच्यानंतर मला काहीतरी इन्क्वायरीज आलेल्या 2 क्वेरीज होत्या. बिफोर आय फॉरगेट आय जस्ट क्लॅरिफाय दॅम की आपण ज्या वेळेला जेवतो किंवा काही आपल्याला खायचं असतं किंवा काही खाल्ल्यानंतर आपण साधारणतः 1 तास थांबायचं असतं, कारण की बट ऑब्व्हियसली थोडी पोटाची हालचाल पण या गोष्टींमध्ये अपेक्षित असते. सो 1 आवर इज आयडियल पिरियड. दुसरी क्वेरी ही होती की जे काउंट मी 2-2 वेळा केले होते, हे काउंट आपण किती वेळा करू शकतो. सो इट कुड बी 3 to 11 टाइम्स. म्हणजे इट कुड बी 3, इट कुड बी 5, इट कुड बी 7, इट कुड बी 9 और इट कुड बी 11. बट आयडियली आय विल सजेस्ट की आपण 3 वेळापर्यंत जर हा अभ्यास, म्हणजे बोथ नॉस्ट्रिल 3 टाइम्स, ईच नॉस्ट्रिल 3 टाइम्स, त्याच्यानंतर ऑल्टरनेट 3 टाइम्स केलं तर पुष्कळ असतं. ॲज वी डू वॉर्मअप थिंग्स फॉर अवर एक्सरसाइज, आपण ब्रीदिंग एक्सरसाइज ही वॉर्मअप समजू शकतो प्राणायामाच्या अभ्यासासाठी. सो कालचं आपण एक झटपट रिकॅप बघूया. yesterday we have seen 5 type of breathing, that is breathing with both nostril, with a single nostril, that is left nostril, right nostril. The fourth one is left in, right out. The fifth one is right in, left out, and the last one is in, out, again in from the right and out from the left. I'll do it one more time. आपण परत एकदा करणार आहोत. रिकॅप करतोय आपण दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घेतला, दोन्ही नाकपुड्यांनी. आज हे मी सगळं फक्त एकदा दाखवणार आहे, कारण आज आपल्याला खूप नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. सो स्टार्ट. सो ब्रीदिंग विथ बोथ नॉस्ट्रिल, किंवा दोन्ही नाकपुड्यांनी आपण श्वास घेतलाय, दोन्ही नाकपुड्यांनी आपण हा श्वास सोडलाय. द सेकंड टाइप इज वेन यू आर ब्रीदिंग इन अँड ब्रीदिंग आउट, और इनहेलिंग अँड एक्सेलिंग फ्रॉम द सेम नॉस्ट्रिल. द रिझन इज आपली द लेफ्ट नॉस्ट्रिल वर्क ॲज आपल्या बॉडीवर ते कोल्ड परिणाम करत असतं. So I'll start with the second type, that is left in, left out. The third type is from the right nostril. So first is both nostril, second is left nostril, third is right nostril. We are just inhaling and we are just exhaling. There is no control. Inhale and exhale, inhale and just exhale. Okay. The fourth type is where you'll be inhaling from the left nostril and you'll be exhaling from the right nostril. आपण डावीकडनं श्वास घेणार आहोत, उजवीकडनं तो श्वास सोडणार आहोत. The fourth one is आपण उजवीकडनं श्वास घेणार आहोत, डावीकडनं श्वास सोडणार आहोत. आपण 4-5 फिफ्थ टाईपला जाणार आहोत. फोर वी हॅव डन. The fifth one is inhale, exhale, inhale, exhale, inhale, exhale, inhale, exhale. Last one.
सो दिस वॉज अवर रिकॅप. आपला एक रिकॅप होता. जसं आपण जलद श्वसन केलं, दिस इज कॉल्ड जलद श्वसन और फास्ट ब्रीदिंग. सो हे दिस इज जस्ट अ वॉर्मअप फेज. कारण की आपण पुढे जेव्हा प्राणायाम करत असतो त्यावेळेला आपल्याला जलद श्वसन हा वॉर्मअप कन्सेप्ट म्हणून वापरायचा आहे. सो पुढे काय करायचं आहे तर हेच 5 प्रकार आपल्याला संथ श्वसनात करायचं आहे. संथ श्वसन म्हणजे काय तर डीप ब्रीदिंग. आणि ते डीप ब्रीदिंग कसं करायचं आहे तर दिस डीप ब्रीदिंग रेशो शुड बी 1:2. म्हणजे इफ यू इनहेल इन 4 काउंट्स यू हॅव टू एक्झेल द सेम ब्रीथ इन 8 काउंट्स. द रेशो इज 1:2. ओके. तर काउंटिंग कसं असायला पाहिजे तर ते काउंटिंग हे आपल्या बोटाच्या टिपवर असायला पाहिजे. हलकं 1 सेकंड जसा होतो तसं आपल्याला ते हलकं बोट हलवायचं आहे. सो इफ आय एम इनहेलिंग इन 4 काउंट्स आय हॅव टू एक्झेल इन 8 काउंट्स. मी जर 4 आकड्यांमध्ये तो श्वास घेते तर मला तो श्वास 8 आकड्यांमध्ये बाहेर काढायचा. सेम 5 टाईप्स. दोन्ही नॉस्ट्रिलने मी पहिल्यांदा श्वास घेणार आहे आणि श्वास सोडणार आहे. हे करताना मी असं करण्याऐवजी तुम्हाला सगळ्यांना कळायला पाहिजे म्हणून 1, 2, 3, 4 ह्याच्यात माझा श्वास घेतला जाणार आहे. आणि सुटताना 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 हे कळायला मी ॲटलिस्ट 3 टाइम्स हे डीप ब्रीदिंग करणार आहे. डन. ओके. एक दीर्घ श्वास घेतला, एक दीर्घ श्वास सोडायचा आहे. चार आकड्यात मी श्वास घेतला, 8 आकड्यात मी तो श्वास सोडला. सेम विथ युअर लेफ्ट नॉस्ट्रिल. 2 वेळा दाखवणार आहे मी. इन 2 3 4 आउट 2 3 4 5 6 7 8. In 2 3 4 out 2 3 4 5 6 7 8. In 2 3 4 out 2 3 4 5 6 7 8. Other side. In 2 3 4 out 2 3 4 5 6 7 8. In 2 3 4 out 2 3 4 5 6 7 8. In 2 3 4 and out 2 3 4 5 6 7 and 8. 3 टाईप झाले. पहिले दोन्ही नॉस्ट्रिलने आपण डीप ब्रीदिंग केलं. दुसऱ्या टाईपमध्ये आपण फक्त लेफ्ट नॉस्ट्रिलने ब्रीदिंग केलं. 1 2 3 4 out 2 3 4 5 6 7 and 8. सो 3 प्रकार झाले. आपण चौथ्या प्रकाराकडे वळतोय. इथून मी 4 काउंट्स इन 8 काउंट्स आउट. स्टार्ट. इन 2 3 4 out 2 3 4 5 6 7 8. In 2 3 4 out 2 3 4 5 6 7 8. In 2 3 4 out 2 3 4 5 6 7 8. Last time. In 2 3 4 and out 2 3 4 5 6 7 and 8. फोर्थ आपण आता टाईप केला. नाव सॉरी 2 3 4. फिफ्थ. In 2 3 4 out 2 3 4 5 6 7 8. In 2 3 4 out 2 3 4 5 6 7 8.
In 2, 3, 4. Out 2, 3, 4, 5, 6, 7, 8. In 2, 3, 4. Out 2, 3, 4, 5, 6, 7, 8. But obviously initially it won't be 4:8. It should be 2:4, then 3:6, and then 4:8. सो आपण लास्ट टाईप डीप ब्रिदिंगचा बघणार आहोत. जे आपण काल केलेलं तेच आज आपण करतोय, फक्त स्लो मोशनमध्ये करतोय. आय इनहेल 4 काउंट, एक्झेल 8 काउंट. इनहेल 4 काउंट, एक्झेल 8 काउंट. In 2, 3, 4. Out 2, 3, 4, 5, 6, 7, 8. In 2, 3, 4. Out 2, 3, 4, 5, 6, 7, 8. In 2, 3, 4. Out 2, 3, 4, 5, 6, 7, 8. In 2, 3, 4. And out 2, 3, 4, 5, 6, 7, 8. जर आता तुम्ही बघितलं असेल किंवा लक्षात घेतलं असेल तर आय हॅव स्टार्टेड विथ लेफ्ट नॉस्ट्रिल. सो वेन वी काउंट दिस ब्रीथ, वन ब्रीथ दॅट इज इनहेल, एक्झेल, इनहेल अँड एक्झेल, हे वन काउंट असतं. सो जर मला ते ब्रीदिंग एंड करायचं आहे किंवा मला ते आवर्तन, आपण याला आवर्तन म्हणत असतो, हे आवर्तन मला थांबवायचं आहे, तर त्या आवर्तनाला थांबवताना मी जिथून सुरुवात केली होती मी तिथेच थांबणार आहे. सो हे झाले संथ श्वसनाचे काही प्रकार. संथ श्वसन केल्यानंतर काल आपण केला होता ओंकार. आपण त्याचा एक झटपट रिकॅप बघूया. ओंकार म्हणत असताना 2 स्वर, 1 व्यंजन, अ, उ, म, 2:3:5 असा रेशो असला पाहिजे. मकार लांबला पाहिजे. तर सांगताना माझ्याकडनं एक गोष्ट राहिली होती की तुम्हाला त्या मकाराची जी स्पंदनं असतात ती जर जाणवायची असतील तर तुमचा एक हात हा अभ्यास करत असताना एक हात हा डोक्यावर ठेवा आणि दुसरा हात हा मानेच्या खाली ठेवा, छोट्या मेंदूकडे, आणि ती कंपनं कशी तुम्हाला जाणवतात हे तुम्हाला सुद्धा कळेल. तर त्याचा फायदा मेंदूला प्रचंड जास्त प्रमाणात होतो. फक्त आज आपण करताना आपण डोक्यावर हात ठेवा, एक हात इथे ठेवाल, एक हात इथे कवटीच्या इथे ठेवाल, पाठच्या बाजूला. हे जर तुम्ही अनुभवलं असेल तर आता आपण नवीन गोष्टींना सुरुवात करणार आहोत. नवीन गोष्ट म्हणजे काय, तर आत्ता जसा आपण ओंकार केला तसं आपण भ्रामरी करणार आहोत. त्याला भ्रामरी याचं नाव अशासाठी दिलं आहे, योग अभ्यासाअंतर्गत किंवा आयुर्वेदाअंतर्गत आसनं किंवा प्राणायाम हे वेगवेगळ्या कृतींमधनं त्यांना नावं दिली गेली. म्हणजे काही आसनांमध्ये जसं ऋषींच्या नावाने त्या आसनांना नावं दिली गेली, तसं भ्रमर म्हणजे भवरा, आणि भवरा जसा आवाज करतो तसा काहीचा आवाज आज आपल्याला करायचा आहे, आणि दॅट इज भ्रमरी. हा भ्रमरी रेचक आहे. आपण उद्या प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत, त्याच्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या गोष्टींना एकत्र करून हा प्राणायाम करणार आहोत. पण आज जिथे आपल्याला बेस शिकायचा आहे तिथे आपण फक्त भ्रमरी शिकणार आहोत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आपण ओम म्हणतो, सगळी प्रोसिजर तीच आहे, अ, उ, मच आहे. फक्त हा ओंकार जर आपण तोंड बंद करून म्हटला तर आपण तो कशाप्रमाणे म्हणू शकू, तर एक उदाहरण मी आधी दाखवते. मी तोंड कुठे उघडलं नाही, पण ऐकताना हलकासा ओंकार आणि घशातला आवाज असं एकत्रित होऊन भ्रमरासारखा आवाज यायला लागतो, म्हणून याला भ्रमरी असं नाव देण्यात आलं आहे. भ्रमरी ॲक्च्युली प्राणायाम आहे, त्याची उद्या आपण ओळख करून घेणार आहोत. पण आज त्याचा जो बेस
काम आहे ते आपण करणार आहोत. तर हा भ्रमरी रेचक, भ्रामरी किंवा भ्रमरी, जसं दीर्घ श्वास घ्यायचा आहे. कुठचीही श्वासाची, संथ श्वसनाची किंवा कुठचीही गोष्ट करत असताना मन शांत तेव्हाच होतं जेव्हा आपण एक दीर्घ श्वास घेतो. त्यामुळे हे करत असताना दीर्घ श्वास घ्यायचा आहे. ओके, दीर्घ श्वास घेत असताना असं तुम्ही तुमचे जे स्नायू अखडले जातात असं होता कामा नये. युअर शोल्डर शुड बी ऑलवेज रिलॅक्स. शोल्डर शुड बी एकदम कम्फर्टेबल. परत तोंडावरच्या स्नायूंना असं करून आपण कुठल्याही प्रकारचा ताण घेऊन कधीही कुठचाही अभ्यास करू शकत नाही. श्वसनाचा तर नाहीच नाही. सो ताणरहित अशी शरीराची अवस्था असली पाहिजे. म्हणून श्वास घेताना आपण रोज जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपण एखाद्याशी बोलताना असं बोलतो का, अरे काय जेवला, अरे काय, ते श्वसन कसं अविरतपणे चालू असतं. तसंच हे श्वसन जेवढं संथपणे आणि शांतपणे चालू राहील तेवढा त्याचा होणारा फायदा आपल्याला जास्त असतो. आपण 2 भ्रामरी करून बघूया माझ्याबरोबर. आता तुम्ही जर करता आहात, तुम्ही जर बघता आहात तर तुम्हीही करायचं. तुमच्या माहितीसाठी सगळ्यांच्या मी सांगते, जेव्हा आपण श्वास घेतो और वी इनहेल त्याला पूरक असं म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला आपण हा श्वास सोडतो त्याला आपण रेचक म्हणत असतो. सो पूरक आणि रेचक हे योग अभ्यासाअंतर्गत इनहेल आणि एक्झेल अशी 2 नावं आहेत. सो पूरक आणि रेचकच्या मध्ये एक क्रिया येते जिथे आपण श्वास घेतही नाही आणि सोडतही नाही. दॅट इज कुंभक. जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, पूरक, रेचक आणि मधली स्टेज येते कुंभक. सो आत्ता आपण जो भ्रामरीचा अभ्यास केला त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. जसं सीझन आपण बघतोय की खूप गरमी वातावरणातली वाढली आहे. सो शरीराला थंडपणाची गरज आहे. मग त्या थंडपणासाठी सुद्धा 2 प्राणायाम आहेत, सितली आणि सितकारी. सो आधी आपण सितकारी प्राणायाम म्हणण्यापेक्षा आपण त्याचा जो बेस अभ्यास करतोय आपण फक्त त्या बेसची तयारी आज करणार आहोत. सो सितकारी म्हणजे काय, तर सितकारी म्हणजे ती हवा घेताना सिक असा आवाज येतो म्हणून त्या प्राणायामाचं नाव सितकारी असं बऱ्याच ग्रंथांतर्गत लिहिलं गेलं आहे. सो अभ्यास कसा करायचा, तर एकदम सोपं. आपले जे दात आहेत ते दात एकमेकाला घट्ट असे हे करायचे. आणि या ज्यांचे दात सेन्सिटिव्ह आहेत त्यांना हा अभ्यास नाही करता येऊ शकणार. परंतु दोन्ही दात एकमेकांवर ठेवून ज्या वेळेला तुम्ही श्वास सोडणार आहात त्यावेळेला ही जी जिव्हा किंवा ही जी जीभ आहे, टंग आहे, ही पुढच्या दातांच्या पाठी तुम्ही टेकलेली ठेवली पाहिजे. मी 2 वेळा दाखवते, आपण माझ्याबरोबर करायचं. मी तोंडाने श्वास घेतला, दातांच्या फटीतनं जेवढी हवा जाऊ शकते तेवढी हवा आत घेतली आणि नाकाने तो श्वास सोडला, एक्झेल केला. जर तुम्ही बघाल आणि माझ्याबरोबर करत असाल तर तोंडाअंतर्गत सलाइवा किंवा लाळ याचं प्रमाण त्या 2 काउंटमध्ये वाढलं आहे. आणि अशा रीतीने हा प्राणायाम आपल्याला उन्हाळ्यात मदत करतो, कारण आपल्या शरीरात होणारी सलाइवा किंवा लाळ ही उन्हाळ्यात जास्त महत्त्वाची असते, कारण आपल्या तोंडाला कोरडेपणा येऊ नये म्हणून. परत एकदा लास्ट टाइम. सगळ्यांना ज्यांनी माझ्याबरोबर केलं असेल त्यांनी नोटीस केलं असेल की ती सलाइवा तोंडात तयार होत आहे. सो ही तयारी झाल्यानंतर, सितकारीची तयारी झाल्यानंतर आज आपण उज्जाईची एक छोटीशी तयारी करणार आहोत.
सो उज्जाई प्राणायामासाठी आपण काय करत असतो तर तोंड बंद ठेवून फक्त फक्त घशावाटे असा श्वास घेणार आहोत आणि तो श्वास जाणवतो आपल्याला, तो असा घशातून खालपर्यंत घेणार आहोत आणि नंतर श्वास सोडणार आहोत. कारण ही हवा घशात जाताना घर्षण करत जाते. तुम्ही बघू शकता की माझ्या घशाला एक हलकसा खराश आली त्या हवेमुळे. तर ज्या वेळेला आपण ही उज्जाईचं बेसिक तयारी करतोय त्यावेळेला हेच आपल्याला अपेक्षित आहे की ती आत जाणारी हवा ही घशाला घर्षण करून जाते. मी कुठेही नाकाने श्वास घेतला नाही, मी कुठेही तोंडाने श्वास घेतला नाही. मी परत हवं तर नाक आणि तोंड दोन्ही बंद करून हीच गोष्ट दाखवते. फक्त आवाजावर लक्ष केंद्रित करा. उज्जाईच्या तयारीनंतर आपण सगळ्याचे 2-2 काउंट करतोय कारण आपल्याला बरंच काही शिकायचं आहे. वेळ थोडा आहे आणि मी फटाफट म्हणून शिकवत जाते कारण की मला असं वाटतं की तुम्ही जास्तीत जास्त गोष्टी माझ्याकडनं शिकाव्यात. आणि पुढे काही क्वेरी असली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा मला पर्सनल मेल केलात तरी आय एम ओके विथ इट. सो ह्याच्यानंतर जसं मी सितकारी केला, असा आवाज होत होता, तसं एक प्राणायाम असा आहे ज्याला आपण शीतली प्राणायाम म्हणतो. ॲक्च्युली जेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा तो त्रिबंधयुक्त असतो कारण हठयोगाअंतर्गत बंधांना खूप महत्त्व दिलं. सो ते बंध मी पुढे शिकवणार आहे. हे जे आत्ता आपण करतो मी परत सांगते ही जस्ट बेसिक तयारी आहे. सो आता आपण शीतली प्राणायाम. ओके, मला सांगा आपल्या सगळ्यांच्या तोंडात जीभ आहे. या जिभेला आपण असं बाहेर काढण्या वेगळं काही असं कधी करून बघितलंय का? नाही. सो आज काय करायचं आहे, ही जीभ आहे ना हिची पुंगळी करायची आहे. मी जिभेची पुंगळी गेली, त्या पुंगळीतनं फक्त श्वास घेतला आणि नाकाने श्वास सोडला. परत आपण रिपीट करूया. वन मोर, लास्ट टाइम. श्वास सोडत असताना मी तो श्वास अत्यंत संथ आणि समगतीने सोडते. मी तो श्वास सोडण्याची कुठेही घाई करत नाहीये. सो आपण पण जेव्हा हे सगळं करत असाल त्यावेळेला हा श्वास हळूहळू सुटेल याचा प्रयत्न करा. ओके. ह्याच्यानंतर आपण भस्त्रिका किंवा भस्त्रिका प्राणायामाची जो बेस आहे त्याच्याकडे वळणार आहोत. भस्त्र किंवा भाता, लोहाराचा भाता जसा सळसळ करत लांबपर्यंत जातो तसा आपला श्वास हा घशातनं, जसं आपण मगाशी इनहेल केला होता तसा तो आपल्याला घशातून बाहेर काढायचा आहे. सो आवाजावर लक्ष केंद्रित करायचं. आज आपण फक्त बेस शिकतोय. जर तुम्ही बघितलात तर तो जो आवाज येतोय तो पूर्ण घशातून येतोय. साहजिक आहे, तो घशातून आल्यामुळे मला परत त्या घशाला थोडीशी खरखर जाणवायला लागली. पण हे सगळं करत असताना मी एक नक्की सांगते की तुमचा जो श्वसनाचा मार्ग आहे, रेस्पिरेटरी ट्रॅक आहे, त्याला या सगळ्याचा प्रचंड प्रमाणात फायदा होणार आहे. मी परत एकदा करते. भस्त्रिका,
सो आपण काय काय बघितलं? आपण भ्रमरी रेचक बघितला, रेचक कारण आपण आवाज करत श्वास सोडत होतो. भ्रमरी रेचक बघितला, उज्जाई बघितला, भस्त्रिका बघितला, शीतली बघितला आणि सत्कारी बघितला. आता ही सगळी प्राणायामाची सुरुवात आहे. हे सगळे नाडीशुद्धी प्राणायाम आहेत जे आपण उद्या बघणार आहोत. त्या प्राणायामांची सुरुवात ही काय आहे? तर या प्राणायामांची सुरुवात ही बंध आहे. बंध म्हणजे काय? तर शारीरिक स्नायू जे आपले मसल्स आहेत त्या मसलनाच एकमेकांची मदत घेऊन आपण ताठ करतो किंवा काही प्रमाणात आळून धरतो. दॅट इज बंध. हठप्रदीपिका या ग्रंथात 10 मुद्रांचा उल्लेख केला आहे आणि त्या 10 मुद्रा अंतर्गत हे 3 बंध सुद्धा त्यांनी सांगितले आहेत. सो बंध म्हणजे काय? तर हे 3 बंध कुठले? तर हे 3 बंध आहेत. पहिला आहे जालंधर बंध, दुसरा आहे उडियान बंध आणि तिसरा आहे मूलबंध. तर जालंधर बंध हे नाव कसं आलं आहे? एक छोटंसं आपण विवेचन करू आणि आपण पुढे जाऊ. तर जालंधर, जाल म्हणजे जर तुम्ही हा सगळ्याचा विचार केला तर हे जाळं आहेत नलिकांचं वेगवेगळ्या आणि ह्या जाळ्यात धर म्हणजे अमृतरूपी सलाइवा ही खाली न जाता तू धरून ठेव म्हणून जालंधर बंध. साहजिक आहे हा जो बंध आहे हा मानेशी निगडीत आहे. या मानेशी निगडीत असताना जो आपला सर्वायकल किंवा आपल्या वर्टिब्रल कॉलमचा वरचा भाग आहे ज्याला आपण मानेपर्यंतच्या भागाला आपण सर्वायकल असं म्हणत असतो. साहजिकच ते सगळे वर्टिब्रल कॉलम्स आपल्या या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेत असतात. त्यामुळे त्याला होणारा फायदा साहजिक आहे ह्या बंधामुळे जास्त होत असतो. परंतु ज्यांना हाय बीपीचा विकार आहे किंवा ज्यांना पाठीच्या मणक्याचे कुठलेही विकार आहेत त्या लोकांनी हा सगळा अभ्यास करताना किंवा हे श्वसन करत असताना आपल्या डॉक्टरला किंवा एखाद्या योग्य तज्ज्ञाला विचारणं फार अपेक्षित आहे. परत सांगते खूप इम्पॉर्टंट आहे कारण की तुमचे सगळे सर्वायकलचे जे वर्टिब्रल कॉलम्स आहेत ते तुमच्या ह्या बंधामध्ये सहभाग घेत असतात. सो दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे की ह्याच वर्टिब्रल कॉलम्सना किंवा इथे असलेल्या कवटीच्या आत असलेल्या पाठच्या अवयवांना याचा भरपूर फायदा मिळतो. पण आपल्याला हेही बघायचं आहे की जर आपल्याला एखादा विकार आहे तर आपण कुठल्याही तज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय हे सगळं करू शकत नाही. सो जालंधर बंध कसा बांधायचा आहे? तर माझी जर तुम्ही मान बघाल तर या मानेला ना इथे प्रत्येकाला इथे एक खड्डा असतो, राईट? हा जालंधर बंध बांधत असताना आपल्याला मानेला पाठी नेऊन ही हनवटी या खड्ड्यात नेण्याचा प्रयत्न करायचा. हे खड्ड्यात नेऊन जितके वेळ आपण होल्ड करू शकतो, जितका वेळ आपण त्या श्वासाला थांबवू शकतो, इट कुड बी 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड, अगदी मिनिमल, पण तेवढंच थांबायचं आहे. पूर्ण मानेला वरती करायचं आहे, मानेच्या सगळ्या स्नायूंना रिलॅक्स करायचं आहे आणि नाकाने श्वास सोडायचा आहे. परत सांगते, बंद बांधल्यानंतर श्वास सुटता कामा नये कारण की ती हवा आपण बंद बांधल्यामुळे इथे जमलेली असते, ती हवा कशानेही झटकन बाहेर येऊ शकते. सो बेटर आहे की आपण बंद बांधायचं आहे आणि त्याच्यानंतरच ती हवा बंद सोडायचं आहे आणि त्याच्यानंतरच ती हवा बाहेर काढायची. सो मी एकदा बांधून दाखवते. आपण परत एकदा बांधणार आहोत. साहजिक आहे आपण बोलू शकत नाही, आपली लाळ घशाच्या खाली जाऊ शकत नाही. सो बंधामुळे मिळणारा फायदा प्रचंड चांगला आहे. दुसरा बंध आपण बघूया आणि आजचं सेशन आपल्याला थांबवायला लागेल, पण मी दुसरा बंध दाखवते. दुसरा बंध हा पोटाशी निगडीत आहे, ज्याला आपण उडियान बंध असं म्हणतो. पचनाचे जर विकार असतील तर पचन शक्तीची कार्यक्षमता याच्यातनं सुधारते, पण पचनाचे काही मोठे विकार असतील
पाठीच्या मणक्याचे काही विकार असतील तर परत मी सांगते की योग्य तज्ज्ञांचं मार्गदर्शनाखालीच हे करायचं आहे. उड्डाण बंद बांधत असताना काय करायचं आहे तर पोटाला पाठी न्यायचं आहे, नाभीच्या भागाला पाठी न्यायचं आहे, वर खेचायचं आहे श्वासपटलाकडे आणि होल्ड करायचं आहे. कसं करायचं आहे? One more last time. लक्षात ठेवा, बंध सोडत असताना कधीही पहिले बंध सोडायचा आहे आणि मग श्वास सोडायचा आहे. कुठलाही बंध हा कुंभकात असतो, म्हणजे जिथे आपण श्वास घेतही नाही आहोत, श्वास सोडतही नाही आहोत. त्यामुळे साहजिक आहे, कदाचित घाई होऊ शकते, आपल्याला श्वास जोरात सोडायचं वाटतं, पण तसं करायचं नाही आहे, काळजी घ्यायची आहे. सो आजचं सेशन आपण थांबूया इथेच. आणि हे सेशन तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला कळवा. तुमचे काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला सांगा. उद्या आपण परत भेटणार आहोत. उद्या ह्याच गोष्टीला कंटिन्यू करणार आहोत. आज आपण श्वसनाचे रिकॅप केला होता, त्याच्यानंतर संथ श्वसन केलं होतं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्राणायामाचं बेसिक वर्क आपण केलं होतं. आपण एक बंध शिकलो, जालंधर बंध, उड्डाण बंध, आणि तिसरा बंध शिकायचा आपल्याला बाकी आहे. सो तो आपण उद्या शिकणार आहोत. सो मला वाटतं आहे की आपण ऑन अ गुड नोट आपण चाललो आहे आणि आपण पुढच्या सेशनमध्ये ह्याच्याहून चांगलं आणखीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करू. सो तोपर्यंत बाय बाय, आणि श्वास घेत राहा आणि व्यायाम करत राहा. थँक्यू.